माणुसकी संपत चाललीये अशी खंत अनेकदा व्यक्त केली जाते. पोलिसांच्या खाकी वर्दीकडेही अनेक जण केवळ कायद्याची कठोर अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून पाहतात. मात्र त्या खाकी वर्दीआडही हळवे, संवेदनशील आणि माणुसकीने ओथंबलेले हृदय धडधडत असते. याचा प्रत्यय अंजनारी घाटातील भीषण ट्रेलर अपघातात आला. रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या आणि पाण्याच्या एका घोटासाठी व्याकुळ झालेल्या चालकासाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता महाडिक या अक्षरशः देवदूत ठरल्या. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी घाटात झालेल्या भीषण अपघातात ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. लोखंडी पत्र्यांच्या विळख्यात अडकलेला चालक राजकुमार रामकिशोर साहू गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी आर्त हाका मारत होता. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही त्याची जगण्याची धडपड सुरू होती. मुझे बचाओ, मुझे केबिन से बाहर निकालो या त्याच्या वेदनादायी आर्त हाकांनी घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. असह्य वेदना, भीती आणि तहान यामुळे तो अक्षरशः कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती अत्यंत गंभीर आणि धोकादायक होती. केबिनचा लोखंडी सांगाडा कधीही कोसळण्याची शक्यता असतानाही त्यांनी चालकाजवळ पोहोचत त्याचा हात हातात घेत धीर दिला. आप घबराओ नहीं, आपको कुछ नहीं होगा. हे शब्द त्या गंभीर जखमी चालकासाठी औषधापेक्षाही अधिक दिलासादायक ठरले. एका बाजूला बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू होतं, तर दुसऱ्या बाजूला चालकाला मानसिक बळ देण्याचं काम पोलीस निरीक्षक बगळे करत होते. दरम्यान जखमी चालकाला पाण्याच्या एका घोटाची तीव्र गरज होती. मात्र दुखापतींमुळे त्याला स्वतःच्या हाताने पाण्याची बाटलीही धरता येत नव्हती. त्याची ती असहाय्य अवस्था पाहून महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता महाडिक क्षणाचाही विलंब न करता पुढे सरसावल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या अपघातग्रस्त आणि धोकादायक केबिनमध्ये शिरल्या. काळजीपूर्वक पुढे जात त्यांनी जखमी चालकाच्या तोंडाला पाण्याची बाटली लावली. तहानीने व्याकुळ झालेल्या त्या चालकाने पाण्याचा प्रत्येक घोट घेतला आणि त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले. त्या काही क्षणांसाठी सुजाता महाडिक या केवळ पोलीस कर्मचारी नव्हत्या, त्या संकटसमयी धावून आलेल्या एका माऊली होत्या. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने आणि संवेदनशीलतेने माणुसकीचे जिवंत दर्शन घडवलं. त्यानंतर पोलिसांनी फायर ब्रिगेड, जेसीपी यंत्रणा, 108 रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करत चालकाची सुखरूप सुटका केली आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अंजनारीतील या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की खाकी वर्दी ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी नसून संकटसमयी जीवाला जीव देणारी आणि माणुसकीची ऊब जपणारी असते. अंजनारीतील हा प्रसंग केवळ एका अपघाताचा नाही, तर संकटाच्या काळात कर्तव्य, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचा अद्वितीय संगम अनुभवायला लावणारा ठरला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या या कार्याने खाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, 24 न्यूज, रत्नागिरी, लांजा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.